नमस्कार मंडळी, दुबईमध्ये ग्लोबल विलेजला सुरुवात झालेली आहे 15 ऑक्टोबरला आणि आम्ही 16 ऑक्टोबरलाच इथे हजेरी लावली। हा व्हिडिओ खरं तर लेट पोस्ट होतोय, त्याबद्दल क्षमस्व। आणि आज आपण आलेलो आहोत ग्लोबल विलेजमध्ये। 30th सीझन आहे। सुपर्ब। यंदाचं सीझन 30 आहे ग्लोबल विलेजचं आणि त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या थीम्स इथे ठेवलेल्या आहेत। इथे जी सेक्शन्स आहेत, कॉन्सर्ट्स, कार्निवल्स, फूड आणि शॉपिंग, तर तुम्हाला इथे लाईव्ह म्युझिक, ॲक्ट्स, त्याचप्रमाणे प्रत्येक देशाचे जे कल्चर आहेत, कल्चरल प्रोग्राम्स आहेत, तेही आपल्याला इथे बघायला मिळतात। ऑक्टोबर ते एप्रिलच्या दरम्यान ओपन असलेल्या ग्लोबल विलेजमध्ये टुरिस्टसाठी म्हणजे खरं तर आपल्यासाठी ही सुवर्ण संधी असते की बऱ्याचशा देशांचं जे लोकल फूड आहे त्याचा आस्वाद घेता येतो। त्याचप्रमाणे त्यांचं हँडीक्राफ्ट, त्यांचे अदर प्रोडक्ट्स याची शॉपिंगही आपल्याला करता येते। जायचं ना। आता आपण आलेलो आहोत पाकिस्तानमध्ये। लेदर, इकडचं फॅब्रिक्ससाठी खूप फेमस आहे ना, हे बघ ना। यस, वेलकम मॅम। हाय, जैकेट्स, लेदर जैकेट्स। उतर गया, मैंने हाथ लगाया था। पॉन्चो, हाँ पॉन्चोज है, पॉन्चोज, पश्मीना। कुल्हड़ की चाय तशीच घातली आहे, पण इंडियामध्ये रिक्षा घातली आहे। UAE कंट्रीचं सगळ्यात मोठा आपल्याला इथे UAE कंट्री आपल्याला सगळ्यात मोठी दिसते इकडे। दुबई सगळ्या एमिरेट्स कंट्रीज किती सुंदर सुंदर। ज्वेलरी आइटम्स, शॉल आहेत। आणि स्ट्रक्चर जे बघताय ना, ते पण शो करतं की हा ड्रेस कोणता आहे तो। आणि सगळे ड्रायफ्रूट्स UAE याच्यासाठी फेमस आहे। श्रीलंकेवरनं फ्रूट्स आलेले, अगदी सुकं खोबरं, ओलं खोबरं दिसतंय जास्त। श्रीलंकन सुपर मार्केट।
तिकडे तिकडे दिसतंय आपल्याला. आणि आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत सिरियामध्ये. सिरियामध्ये बघूया काय काय आहे ते आपल्याला बघायला. सगळे एम्ब्रॉयडरी केलेले आहेत आणि हे वेगवेगळे मसाले आहेत. ऑल स्पाइसेस, द जॅकेट्स, फ्रॉक्स. हे ऊद मिळतोय आणि हे सिरियाचे सगळे आर्ट्स आहेत. चहा, पावा बीन्स. पण आईस्क्रीमच आहे, स्वीट्स आहेत. सिरियाचे स्वीट्स. हे बघा इथे पण आहे, चहा घेऊन उभे आहेत. Pero cuando gano pero no te ganas, me cae bien. लहान मुलांना प्युअर कॉटन. थायलंड पटाया मधले. That's Okay. Yeah. Hello. Ask them. Treasure. Japan, love in Tokyo. Mama. अरे बापरे, यशचा स्पॉट आहे की काय? ॲनिमे आहे सगळं. स्किन फूड आणि तुमच्यासाठी काय कळत नाही मला.
बापरे, युरोप. सॉरी. जायचंय असं जाऊन बाहेर पडूया. कॉस्मेटिक्स, मसाज. चायना जाऊन येऊया ना बोलतोय मामा. हा तर त्याला पण कारण जायला हे करते. अच्छा फोटो कुठे आहे. बाहेर पण एकच असेल. मी नाहीला झालं. Hi sir, t-shirt. Come and check sir, come inside. त्यांचा पण स्टेज परफॉर्मन्स आहे. सगळं वुडन आहे. अफ्रिकन आर्ट, अफ्रिकन आर्ट आहे सगळं. ॲनिमल्स जे आफ्रिकेच्या कितीला देते बोलते ना. चेक द प्राइस. सी विच वन. इथे ऍक्च्युली सगळ्यात चटपटी मटकापुरी, भेळपुरी, पाणीपुरी आलेली आहे. तेव्हा तुम्हाला समजलंच असेल काय आलेलं आहे. आपल्या देशाचं इथे काय काय बघायला मिळत आहे बघूया. काश्मीरच्या पश्मिना शॉल आहेत. ड्रेस मटेरियल्स आहेत. काय मुजड्या. पंजाबी लस्सी. वेगवेगळ्या देशांचं जे कल्चर, ट्रेडिशन, फूड आणि हँडीक्राफ्ट्स इथे शोकेस केलेला आहे टुरिस्टसाठी. इथे शॉपिंगसाठी एक उत्तम हे ठिकाण आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथे लाईव्ह शोज, इंटरनॅशनल म्युझिक ॲक्ट्स, कार्निवल आणि बऱ्याचशा राईड्स याही एन्जॉय करता येतात. किड्स झोन आहे. फ्लोटिंग मार्केट हे ग्लोबल विलेजमधलं एक अनोखं ठिकाण आहे जिथे तुम्हाला छोट्या बोटीवरती सगळे स्टॉल्स, छोटे छोटे जे फूड स्टॉल आहेत ते पाण्यामध्ये लावलेत त्यांनी. छोट्या छोट्या बोटिंगवरती ते पाणी केलेले आहेत आणि पाण्यावरती या बोटी तुम्हाला स्पेसिफिकली एशियन फूड्स साठी तुम्ही इकडे जाऊ शकता. तर जे एशियन फूड लव्हर्स आहेत त्यांनी जरूर या फ्लोटिंग मार्केटला भेट द्या. इकडे
असे Christmas sale. No here, sir. इथे पार्किंगची ही उत्तम व्यवस्था आहे. 20,000पेक्षा जास्त इथे पार्किंग स्पॉट्स आहेत, इन्क्लुडिंग पेड आणि फ्री. अशा तुम्हाला मस्त मस्त गाड्या पण बघायला मिळतील दुबईमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.